तर बाबांनो जालरूमध्ये आम्ही आंघोळ बिंघोळ केलो. किरण्याला म्हणलं चल, म्हणलं रांड्याची आज गुढी पडवाय, म्हणलं हारतीन आणला पाहिजे, गाडीची पूजा केली पाहिजे. मग काय आम्ही जालरूर सिटीत आलतो बघा हारतीन आणावा. हारतीन घेऊन आलो गाडीपाशी. त्यावर गाडीवर पाणी बिनी मारून एक नंबर टकटकी दोन्ही गाड्या सजवून ठेवलेल्या. हारतीन बांधलो, लिंबू मिरची बांधली. आता मस्तपैकी पूजा करायची होती आणि चिठ्ठी घेऊन भरायला जायचं होतं. तर आम्हाला फायनली माल मिळाला पुण्याचा. मस्तपैकी कंपनीत आलो. नाश्ता असा टॉपचा मिळाला, आणि दणका दिला. कसा इथे आवाज वाळ्या भाकरीचा कुरुम कुरुम. मग काय शेवग्याची भाजी आणि वाळी भाकरी एक नंबर टॉपचा. असं दणका लागते आणि कुस करून खायला लेवर लागते. मग काय दणका दिला बघा दोन्ही हाताने ठेवून. तिथं गाडी भरून आलो आपल्या इथं ऑफिसला. तिथं ही गाई ते आणि नंदी महाराज आले. त्यासनी आपल्या गाडीत काकड्या होत्या. काकड्या सगळ्या त्यासनी खायला दिल्या बघा. मग काय गाडी भरून निघलो बघा. नवसरीला पोचलो पारसोटेला. ही भाऊबून आपली सगळी गाठ पडली. आपल्या गाडीतला पंखा बिघडलेला. रांड्याच्यानं डुप्लिकेट पंखा दिला. पंखा तेवढा रांड्यानं बदलून घेतला. मग काय मुंबईत आयुर्वेदिक आलो. या आपलं प्रशांतबाई, सुजलबाई सगळ्या भावासनी भेटलो बघा. मस्तपैकी निघलो बघा. तुम्हाला माहिती आहे मुंबईत डिझेल आणि ताडपत्री चोरला चालल्यात. माझी पण मागच्या ट्रिपला ताडपत्री चोरला गेली. गुंड्याला म्हटलं रांड्याच्या वर जाऊन बस. गाडीवर कोण चढला की नाही त्या गांडीत बांबू घाला, डोसक्यात बांबू फोडायचा. डायरेक्ट शॉट लागला पाहिजे, मेलाच पाहिजे रांड्याचा. असा गार करणं फिरवून डोसक्यात शॉट द्यायचा की नाही, रांडाचा उडलाच पाहिजे. डायरेक्ट मसनात लाकडच गेली पाहिजे. जिकडे उजडल तिकडे उजडल. उद्याला बघा असं तुमच्या माणसाला गाडीवर नेऊन बसवायला वाटतो आम्ही घेऊन, जेणेकरून गाडीवर चालला की डोसक्यात टन्नच उठला पाहिजे. तर कसा वाटला भावन ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट